तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। गेल्या 15 वर्षांपासून जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली। संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमॅनपदी शिवाजीराव कपाळे, उपाध्यक्षपदी अजिनाथ हजारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। चेअरमॅन पदासाठी वासुदेव काळे यांनी शिवाजी कपाळे यांच्या नावाची सूचना मांडली। ज्ञानदेव पाचपुते यांनी अनुमोदन दिले। व्हाईस चेअरमॅन पदासाठी अजिनाथ हजारे यांच्या नावाची सूचना मिलिंद गंधे यांनी मांडून विठ्ठल अभंग यांनी अनुमोदन दिले। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंदाकिनी ठोकळे यांनी काम पाहिले। यावेळी स्थैर्यनिधी संघाचे मावळते अध्यक्ष सुरेश वाबळे, माजी उपाध्यक्ष वसंत लोढा, नूतन संचालक वासुदेव काळे, वसंत कवाद, उमेश मोरगावकर, ज्ञानदेव पाचपुते, मिलिंद गंधे, विठ्ठलराव अभंग, पुखराज पिपाडा, आशुतोष पटवर्धन, राणीप्रसाद मुंदडा, राजेंद्र खटोड, सुशीला नवले आदी उपस्थित होते। नूतन चेअरमॅन शिवाजीराव कपाळे म्हणाले, जिल्ह्यातील पतसंस्थांचे अनेक प्रलंबित प्रश्न संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे आणि उपाध्यक्ष वसंत लोढा यांनी चांगल्या पद्धतीने काम करून सोडवले आहेत। माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याकडे अध्यक्षपदाची धुरा दिली आहे। सध्याच्या आव्हानात्मक काळात पदाच्या माध्यमातून पतसंस्था चळवळीतील सर्व प्रश्न सोडवण्यास मी प्राधान्य देणार आहे। पतसंस्था फेडरेशनचे राज्याध्यक्ष काका कोयटे आणि सुरेश वाबळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे। मावळते अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी म्हटलं आहे की गेल्या 15 वर्षापासून स्थैर्यनिधी संघाचा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं। पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ पुढे नेली। आता शिवाजीराव कपाळे, अजिनाथ हजारे यांच्या हाती या चळवळीचा कारभार सोपवला आहे। हे दोघेही चांगले अनुभवी असल्याने आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आज नगर जिल्हा स्थैर्यनिधी संघाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली। त्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली व आज चेअरमनपदी माझी त्या ठिकाणी निवड झाली व व्हाईस चेअरमनपदी अजिनाथ हजारे यांची निवड झालेली आहे। त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे प्रथमतः आभार मानतो। हे एक आव्हानात्मक काम आहे। जबाबदारी, जिल्ह्याची जबाबदारी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संचालक मंडळाने सोपवलेली आहे। काका कोयटे असतील, त्याचप्रमाणे सुरेश शेठ वाबळे असतील, वसंत शेठ लोढा असतील, यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात ही चळवळ अत्यंत चांगली त्या ठिकाणी होण्यासाठी मी निश्चित माझ्या परीनं व आमचं सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी काम करील ही ग्वाही या निमित्ताने देतो। आणि या आज निवडणूक अधिकारी म्हणून मंदाकिनी ठोकळ यांनी त्या ठिकाणी काम पाहिलेले आहे। त्यांच्या अध्यक्षतेखाली ही आजची निवड झालेली आहे। पुन्हा एकदा सर्व संचालक मंडळाला माझी निवड केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि जिल्ह्यात आम्ही निश्चित प्रमाणात चांगलं काम करून त्या ठिकाणी दाखवू हीच ग्वाही या निमित्ताने देतो। थांबतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।